नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो गॅस सिलेंडर संदर्भात आहे. मी काल एक गॅस संदर्भामध्ये म्हणजे गॅस सिलेंडर संदर्भामध्ये एक लॉंग व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी माहिती दिलेली आहे. तुम्हाला आता ई-केवायसी करायची आहे आपल्या गॅस सिलेंडरची. म्हणजेच आपण जे गॅस घेतो ना घरी, जे वितरक आपल्याकडे आणून देतात गॅस, तिथे जाऊन आपल्याला ही ई-केवायसी करायची आहे. आता मला बऱ्याच कमेंट येत आहेत, मला कोणी व्हॉट्सअपला फोटो पाठवत आहेत, ही केवायसी बरोबर आहे का? अरे ही आपल्याला घरात करायचीच नाहीये ती केवायसी. तर ही जी माहिती होती ती अशी होती की आपल्याला गॅस एजन्सीमध्ये जायचंय. आता एजन्सी म्हणजे काय? जे वितरक आपल्याकडे गॅस आणून देतात ना, त्या वितरकाकडे आपल्याला जायचंय, म्हणजेच गॅस एजन्सीमध्ये जायचंय. आणि तिथे जाते वेळेस असं आपलं गॅसचं एक पुस्तक असतं. हे पुस्तक तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे. आणि ज्या नंबरवरून तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर बुक करता तो नंबरही तुम्हाला तिथे लागणार आहे, कारण तिथं OTP येतो. OTP येतो, त्यानंतर हे गॅस पुस्तक असतं, त्याच्यानंतर आधार नंबर टाकतात, ते तुमचं अकाउंट चेक करतात, तुमचा तिथं एक फोटो घेतात ते काढून, लाईव्ह फोटो असतो तो आपला तिथे. तर त्या पद्धतीने ती सर्व प्रोसिजर होते. अगदी 5 मिनिटात 2 मिनिटाच्या आत तुमची ही ई-केवायसी होते. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे ना, ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावावर सिलेंडर आहे त्या व्यक्तीला जायचं आहे. बाकी सविस्तर माहिती मी खालच्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे की मी हा व्हिडिओ का शेअर केला आणि ई-केवायसी करणं का गरजेचं आहे, त्याच्यामध्ये OTP का गरजेचा आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला आपल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरकांनी किंवा गॅस कंपन्यांनी काय निर्णय घेतलेला आहे, खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तर या संदर्भामध्ये मी सर्व अपडेट तुम्हाला दिलेली आहे. लवकरात लवकर तात्काळ गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागायच्या आत जाऊन पटापट तुमची ई-केवायसी करून घ्या. म्हणून मी कालचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर शेअर केलाय की तुम्हाला ही माहिती मिळावी. माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणींनी किंवा नागरिकांनी अजून ई-केवायसी केली नाही. गॅस संदर्भामध्ये ही केवायसी आहे आणि ही तुम्हाला गॅस वितरकाकडे जाऊनच करायची आहे, हे लक्षात घ्या. मला वाटतं ही माहिती समजली असेल तर नक्कीच मला कमेंट करा. नाही समजली तरी कमेंट करा, तुमच्या प्रश्नावर उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतर नागरिकांपर्यंत आपल्या लॉंग व्हिडिओला शेअर जरूर करा. मी खाली लॉंग व्हिडिओ दिलेला आहे, तो एकदा पाहून घ्या. काय माहिती आहे ती, अर्धवट माहिती घेत नका जाऊ. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.